मनाशी बाळगलेली इच्छा आणि प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर अशक्य असं काहीच नाही। त्याच उत्तम उदाहरण म्हणजे मूळचा कोल्हापूरचा असणारा विनीत शिर्के। हा एका सामान्य कुटुंबातील असून नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालात राज्यात 7वा क्रमांक घेऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली। त्यानंतर कशा प्रकारे तयारी केली, त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला, आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊयात। माझं नाव विनीत सुनीता विक्रांत शिर्के। मी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे, म्हणजे प्रॉपर श्री कोल्हापूर सिटी मध्ये राहतो। 2020 लॉकडाऊन पासून मी MPSC ची तयारी करतो, म्हणजे गेले 4 वर्ष। वडील माझे बुक बाइंडिंग आणि रबरी शिक्के बनवण्याचा त्यांचा व्यवसाय, आणि आईचं माझे ब्युटी पार्लर आहे। आणि तयारी करताना मी मोस्ट ऑफ दी टाइम ही पुण्यामध्ये राहूनच तयारी केली। त्यामध्ये मग सिलेबस, प्रिव्हियस इयरचे प्रश्नपत्रिका आणि जे बेसिक पुस्तक आहेत त्यांच्या रिडिंगच्या माध्यमातून अभ्यास केला। हा माझा 4था अटेम्प्ट होता। 4ही अटेम्प्ट मध्ये मी मुलाखतीपर्यंत गेलो होतो, पण पहिल्या 3 अटेम्प्ट मध्ये मुख्य परीक्षेचा जो स्कोर आहे तो तितकासा कॉम्पिटेटिव्ह नव्हता, आणि यावेळेस तो कॉम्पिटेटिव्हनेस होता स्कोर मध्ये, त्यामुळे पोस्ट भेटली। अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अभ्यास हा मोस्टली मी म्हणजे सेल्फ स्टडीज केलेला आहे, एक्सेप्ट काही गोष्टींसाठी मी क्लासेस म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे लावले होते, पण मोस्टली हा अभ्यास मी सेल्फ स्टडीज केला। माझी उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली। निश्चितच म्हणजे खूप अनपेक्षित रिझल्ट लागला, कारण की मला मुलाखतीला खूप चांगले मार्क मिळाल्यामुळे चांगलं लीड भेटलं, आणि त्या माध्यमातून मला उपजिल्हाधिकारी पद मिळाले। आणि खूप आनंदाची भावना आहे की अजूनही थोडासा विश्वास बसणं कठीण होतं, पण हे यश मला मिळालं, भारी वाटतं। माझी राज्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता 7वी रँक आहे, आणि OBC कॅटेगरीतून माझा प्रथम क्रमांक आहे। नाही, घरच्यांचा सपोर्ट हा खूपच महत्वाचा आहे। त्यांनी मला कधी कुठल्याही गोष्टीचं बर्डन दिलं नव्हतं। इनफॅक्ट हा माझा चॉईस होता स्पर्धा परीक्षा करणं, आणि त्यासाठी लागणारा सर्व प्रकारचं आर्थिक पाठबळ असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, मानसिक आधार असेल, तो त्यांनी आई वडिलांनी मला कायमच दिला। नाही, माझं कॉलेजमध्ये असताना टेक महिंद्रा या कंपनीत सिलेक्शन झालं होतं, पण मला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं मी निश्चित केल्यावर मग त्यामुळे मी ते नंतर जॉईन नाही केलं। आणि परीक्षेचा जर म्हणाल तर म्हणजे मोस्ट ऑफ हा सेल्फ स्टडीज केला। संदेश हाच देईल की मी सर्वात महत्वाचं की फोकस एफर्ट जर दिले तर निश्चितच त्याचं रिझल्टमध्ये कन्व्हर्जन हे होतच असतं। पण त्याचबरोबर मला हे सांगावं लागेल की स्पर्धा परीक्षेचं जे सक्सेस रेट आहे ते थोडंसं कमी आहे, त्यामुळं आपला ओव्हरऑल रिअलिस्टिकली ह्यामध्ये आपल्याला यश मिळतंय का, किंवा आपण स्पर्धेमध्ये कुठं आहोत, याचे एक वास्तववादी आपलं एक अनालिसिस असणं स्वतःबाबत। आपण जर बघितलं तर आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून अपयश आलं तर खचून न जाता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं, अशा भावना विनीत यांनी व्यक्त केल्या। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।